मंथन न्यूज महाराष्ट्र। लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, ग्रामस्थांनी केली लोकवर्गणीतून रस्त्याची दुरुस्ती। अहमदनगर जिल्हा राहुरी तालुक्यातील जातप शिवारातील जापत गडाक वस्ती शिवरस्त्यावर गेल्या 20 ते 25 वर्षापासून मागणी करूनही लोकप्रतिनिधींना मुरुम टाकण्यात अपयश आल्याने या रस्त्याचा कायम वापर करणाऱ्या 1500 कुटुंबाने लोकवर्गणीतून सुमारे 4 किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे। रस्ता दुरुस्तीनंतर लोकप्रतिनिधींना जाग आली तर मुरुम टाकून द्यावा, अन्यथा यापुढील निवडणुकीत लोकप्रतिनिधींना मतदान रूपी धडा शिकवण्यात येईल असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिलाय। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा जातप शिव हद्दीतील जातप ग्रामपंचायत हद्दीत येणारा जातप शिवरस्ता क्रमांक 38 गेल्या 20 ते 25 वर्षापासून लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष करते आहे। त्यामुळे या रस्त्याची अवस्था पाहता सायकल नीट चालवता येत नाही, तेथे मोटरसायकल आणि 4 चाकी वाहन कसे चालवणार असा प्रश्न निर्माण झालाय। येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींसह ग्रामपंचायतीस निवेदने देऊन रस्ता दुरुस्तीची मागणी केली, परंतु ग्रामस्थांच्या पदरी निराशा आली। दर पावसाळ्यात शेतकऱ्यांना डोक्यावर दुधाच्या केटल्या घेऊन सायकल उचलून घेणे, या भागातून सुमारे 100 ते 150 विद्यार्थी दररोज शाळेत ये जा करतात आणि पावसाळ्यात या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात। गडाक वस्ती भागात राहणारे 1500 कुटुंब एकत्र आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख संपत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीत ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे। ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून आश्वासनाशिवाय आजपर्यंत काहीच मिळाले नाही, त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांवर आता विश्वास राहिला नाही। त्यामुळे आपला रस्ता आपल्यालाच करावा लागणार आहे। 1500 ग्रामस्थांनी एकत्र येत लोकवर्गणीतून पैसे गोळा केले आणि हा निर्णय घेतला। लोकवर्गणीतून आहे तो रस्ता उकरून सपाटीकरण करून त्यावर रोलर फिरवून खडी दाबण्याचे नियोजन करण्यात आले। गडाक वस्ती येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणीस गोळा करण्यास सुरुवात केली। 1500 कुटुंबाने लोकवर्गणी दिली, त्यातून 60 ते 70 हजार रुपये जमा झाले होते। जमा झालेल्या पैशातून जेसीबी आणि इतर साहित्यासाठी खर्च करण्याचे ठरवले। पाण्याचा टँकर आणि रोलरचा पूर्ण खर्च शिंदे गटाचे आध्यात्मिक जिल्हा प्रमुख संपत जाधव यांनी उचलला। लगेच कामाला सुरुवात करण्यात आली। लोकवर्गणी बरोबर ग्रामस्थांनीही श्रमदान करण्यास सुरुवात केली। या बैठकीत आणि श्रमदानात डॉक्टर सागर गडाक, भारत गडाक, अनवर शेख, नंदू शिंदे, भगवान शिंदे, बाळासाहेब खांदे, अण्णासाहेब पठारे, दत्तात्रय खांदे, प्रवीण जाधव, निलेश जाधव, राजेंद्र मुसमाडे, भारत मुसमाडे, शरद मुसमाडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते। भारत भाऊसाहेब गडाख, आम्ही 20 वर्षापासून या गावामध्ये राहतोय। तर या 20 वर्षामध्ये या रस्त्याची दुरावस्था बघता असा विषय झालाय का आम्ही दरवेळेस बऱ्याचशा लोकांकडे गेलो तर आम्हाला कुठल्याही प्रकारचं काही मिळालं नाही, निधी मिळाला नाही। त्याच्यानंतर ग्रामपंचायतलाही आम्ही बरेच वेळेस कागदपत्र केले, ते नुसतं झालं असं म्हणतात आणि कुठल्याच प्रकारचं काही होत नाही। तर आम्ही संपत काकाला असा विषय घेतला का बा हा मुरुम आपण उचलून आणि एकत्र येऊन आणि आम्ही पैसे देतोय आणि तुम्ही तेवढं आम्हाला लोलरचं सहकार्य करा। तर संपत काकाने आम्हाला लोलर दिलाय। ते म्हणले की माझा पूर्ण लोलरचा खर्च माझा राहील, वरून त्यांचा टँकर आहे, ट्रॅक्टर आहे, तो ट्रॅक्टर पण त्यांनी आम्हाला दिलेला आहे। त्यांच्या विहिरीवरून पाण्याची द्यायची व्यवस्था त्यांनी केलेली आहे। जर समजा असं काम लोकसहभागातून होतंय तर शासनाने बी आता संपत काका म्हणलेत तसं शासनाने आम्हाला काहीतरी मुरुम म्हणा काहीतरी दिलं पाहिजे ना, अशी एवढी अपेक्षा आम्ही ठेवतो। कारण इथून 100 पोरं दररोजची शाळेत जाणार आहे। तर हा विषय आमचा गांभीर्याने घ्यावा अशी आमची इच्छा आहे। नाही तर मग ह्या गोष्टीवर थोडासा संपत काकाला आम्ही आग्रह धरला का विचार करावा, म्हणून आम्ही एवढं बोलतो आणि थांबतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.